आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम असल्याचं समोर आलंय। जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर गृहमंत्री पदावर एकनाथ शिंदे ठाम आहेत अशी माहिती समोर येते। जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्यात 1.5 तास चर्चा झाली। शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1.5 तास चर्चा झाली आहे। मात्र एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम असल्याची माहिती समोर येते आहे। महायुतीची दुपारी एकत्रित बैठक सुद्धा पार पडली। यावेळेस फडणवीसांनी शिंदे सरकारमध्ये असावेत आणि त्यासाठी शिंदे सकारात्मक निर्णय घेतील असं सुद्धा म्हटलं होतं। मात्र या घडीला एक मोठी बातमी समोर येते। एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम असल्याची माहिती समोर येते आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। खातेवाटप होणार आहे आणि गृहमंत्री पदावरून खातेवाटप अडलेलं आहे अशी बातमी समोर आली होती आणि आता पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र समोर येत आहे। एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम असल्याचं चित्र आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर फडणवीस शिंदे यांच्या 1.5 तास बैठक झाली। या बैठकीत नेमकं काय घडलंय पाहूया आता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी घेण्याबाबत चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती समोर येते आहे। शिवसेनेला मिळणाऱ्या अपेक्षित खात्यांबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांबाबत चर्चा झाली आहे। दोन्ही नेत्यांमधील चर्चा वरिष्ठांना कळवली जाणार आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे। या चर्चेत या बैठकीत नेमके कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली आहे? नक्कीच जगदीश, उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली। त्यामध्ये प्रामुख्याने उद्याचा जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधीमध्ये कोण कोण मंत्री आहेत ते शपथ घेणार आहे यावर चर्चा झाल्याची माहिती आपल्या सूत्रांना मिळते। त्यामुळे शिवसेनेच्या मंत्रिमंडळात कोणाला कुठली खाते मिळतील आणि कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबत ही चर्चा झाल्याची माहिती आहे ती आपल्याला मिळते। आणखीन ज्या संदर्भात माहिती करायची जाणून घेतली तर जी चर्चा यांच्या दोघांमध्ये झाली त्यामधली चर्चा वरिष्ठांशी आपण करून आपल्याला कळवू असं देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगितलंय। आता काही वेळापूर्वी अब्दुल सत्तार ही एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत। त्यामुळे उद्या जी आहेत ते कोण कोण मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हे यावर चर्चा होईल। प्रामुख्याने एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते। उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जो वेळ आहे तो कमी असल्यामुळे मात्र महेंद्र, एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम असल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे। या विषयावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आहे का? नक्कीच जगदीश, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद हवं आहे। जर त्यांना गृहमंत्री पद मिळालं तर ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील अशी जी आहे ती माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे ज्यांना गृहमंत्री पद मिळेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जी चर्चा केली आहे ती वरिष्ठांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांना कळवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना असं सांगितलंय की आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मंत्रिमंडळात राहा म्हणून। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा मान एकनाथ शिंदे राहतात हे पाहणं महत्वाचं असतं। जी महेंद्र, तुम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे। बैठक पार पडली। देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर गेले होते। एकनाथ शिंदे यांच्यासोबत 1.5 तास त्यांनी चर्चा केली। संभाव्य खाते वाटप सोबतच एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर या विषयी सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। यासोबतच शिवसेनेला किती मंत्रिपदं द्यायची, किती खाती द्यायची आणि कुणाकडे हे खातं असेल या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। महायुतीमधील मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून त्यांच्या पाठिंब्याचं पत्र सुद्धा राज्यपालांना दिलं गेलंय। आता चर्चा सुरू आहे ती खाते वाटपासंदर्भात। नेमकी किती खाती ही शिवसेना राष्ट्रवादी यांना द्यायची, कोणती खाती द्यायची या संदर्भात सध्या बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहे। त्यातच एकनाथ शिंदे हे
गृहमंत्री पदावर ठाम असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे हा कळीचा मुद्दा होऊ शकतो, यावर सुद्धा चर्चा सुरू आहे.